पुढची बातमी बघूया। डोंबिवलीमधील काँग्रेसचे कार्यकर्ते पगारे मामा यांना भाजपनं साडी नेसवली होती। पंतप्रधान मोदींचे आक्षेपार्ह फोटो हे पोस्ट त्यांनी केले होते आणि यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना साडी नेसवली होती। यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पगारे मामा यांची भेट घेतली। त्यावेळेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावरती उचलून घेतलं आणि जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। पगारे आगे बढ़ो, संविधान की रक्षा करेगा कौन? तर ही दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे पगारे मामा यांनी पंतप्रधानांचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले होते, त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी काही दिवसापूर्वी त्यांना साडी नेसवली आणि यानंतर काँग्रेसने त्यांना उचलून घेतलंय। माझ्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचं काँग्रेस पक्षाच्या निश्चितच आज सोनं झालेलं आहे। कारण मला काँग्रेस पक्षाची विचारधारा इतिहास संपूर्ण माहिती आहे। सर्वसामान्य जनतेच्या वरती ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ नाईक आज राहुलजींनी मला खांद्यावर घेतलं, हा माझी भावना व्यक्त झाली।